संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात. नीट पेपरफुटी आणि राम मंदिर कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणी विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब. संसदेतली चर्चा समृद्ध होऊन प्रत्येक विचाराला सन्मान मिळावा ही भूमिका अधोरेखित करत सर्व खासदारांनी कामकाजात हिरिरीनं सहभाग घेण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. तर्क आणि तथ्यासह संसदेतल्या अर्थपूर्ण चर्चांच्या माध्यमातून एकत्रितपणे देशाला पुढे नेणं ही काळाची गरज आणि देशाच्या आकांक्षी युवा वर्गाची मागणी. पंतप्रधान. संकटाच्या काळातही देशानं वेग पकडला असून संसदेचं पावसाळी अधिवेशन त्यात नवी ऊर्जा भरेल, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू युरोपमधल्या माल्दोवाच्या राष्ट्राध्यक्ष माइया संदू यांच्यात शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. द्विपक्षीय सहकार्य दृढ करण्याच्या मुद्द्यावर भर. अयोध्येतल्या राम मंदिरातल्या देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं नेमलेल्या SITनं तपासाचा सद्यस्थितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात केला सादर. अमेरिका आणि इराण यांच्यातले परस्परांवर हल्ले सुरूच. सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर इराणमधील भारतीय दूतावासाकडून भारतीय नागरिकांसाठी सुधारित सल्ला जारी. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. आषाढी वारी सोहळ्यात टाळ मृदुंगाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापुरात, पुरंदावडे इथं तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं अकलूज इथं पार पडलं गोल रिंगण. अर्जेंटिनाला 1-0नं नमवत स्पेननं तब्बल 16 वर्षांनी पटकावलं फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद. फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे गोल्डन बूटचा मानकरी. आणि हवामान विभागाकडून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज.